आघात अगचित्रा आवडी संघर्ष वैजंता फकीर आघात अगचित्रा आवडी संघर्ष वैजंता माकडीचा माळ रानभोका पिसाट माकडीचा माळ रानभोका पिसाट अण्णाभाऊ साठे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे साहित्य सम्राट अंकार चंदन कुरपवैर तारा चिखलातील कमळ पाजर अंकार चंदन कुरपवैर तारा चिखलातील कमळ पाजर रूपा वारणेच्या खोऱ्यात सुसाट रूपा वारणेच्या खोऱ्यात सुसाट अण्णाभाऊ साठे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे साहित्य सम्राट धुंद गुलाम केवड्याचं कनिस अलगुज मयुरा अग्निदिव्य खास धुंद गुलाम केवड्याचं कनिस अलगुज मयुरा अग्निदिव्य खास रणगंगा मूर्ती मंगला भेट रणगंगा मूर्ती मंगला भेट अण्णाभाऊ साठे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे साहित्य कितीही शिकला साध विज्ञान विसरला कोणी झाला जरी डॉक्टर त्याच मन भीतीचं घर त्यानं लिंबू मिरची बांधली दवाखान्याच्या दारावर गुण येईन रोग्याला सांगे बाहेरच बघायला सांगे बाहेरच बघायला साध विज्ञान विसरला माझ्या भारत देशात कोणी कितीही शिकला कितीही शिकला साध विज्ञान विसरला प्रोग्राम बनला साध विज्ञान विसरला देशाचा अंतराळवीर काय नाव तुझं हा पाणीच आहे ना हा बघा हे बघ असं जर कुणी पाणी तुला दिलं बाहेर किंवा एखादं चॉकलेट दिलं पेढा दिला घेऊन खाणार का लगेच बाकी पेढा आहे घेऊन खा आणि असू दे त्याच्यात गुंगीचं औषध नेऊ दे तुला पळवून त्यामुळे असं जर काही पाणी दिलं चॉकलेट दिलं तर घ्यायचं जरी घेतलं तरी म्हणायचं आधी तुम्ही पिऊन दाखवा काहीतरी गुंगीचं औषध असेल का नाही आता घाबरू नका मी पिऊन दाखवतो नाही त्यांना आता टेन्शन यायचं बिना कामाचं हा काय चढणार बिडणार नाही काय काळजी करू नका म्हणजे गुंगी म्हटलं मी तुम्ही दुसरा अर्थ काढू नका काय ह्याच्यामध्ये काहीही नाही पाणीच आहे दोघींचं अभिनंदन जोरदार ह्याच्यावर असं फिरवायचं जर काय लपवलेलं असेल तेल रॉकेल बिकेल कापूर काय असेल ते बाहेर येईल हा धर घाबरू नको अजिबात घे बिंदास घे खूप त्याला जोरात हा त्याच्यातनं बघ जरा सगळे एक नंबर फोटोग्राफर होणार बघा हा छान बेस्ट काय लपवलंय काय ह्याच्यात हे घे फुक त्याला जोरात हा उलट कर हा एक काठी फिरव त्याच्यावर शाबास फिरव हा फिरव हा हे घे आता हे पाणी मगाशी आपण तपासलं का नाही हे पाणी तुला देतो हे पाणी घ्यायचं आणि हे पाणी ह्या दिव्यामध्ये भरायचं रॉकेल समजून भरायचं काय समजून बर हळूहळू भरायचा त्यांना दिसेल असं बघ इकडे असा उभार हळूहळू भरायचा अर्धा दिवा भरायचा किती सगळं भरायचं नाही बघा तिचा हात थरथर थरथर वर्ण पितांना काळजी लागली उष्टा देशील का असताना हा शाबास भरला पाणीच आहे का रॉकेल आहे बर आता काय पिलं तुला सांगतो इथं थांब माझ्या साईडला
या ठिकाणी दिवा प्रज्वलित झालेला आहे आणि या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं उद्घाटन इथं झालेलं आहे असं मी जाहीर करतो. बस बेटा 2 3 सुरू. तसा ह्यो टान दिशेने उडला आणि कावरा बावरा झाला. इकडं बघ तिकडं बघ, तिथं सुद्धा बसलाय चुळबुळ चुळबुळ चुळबुळ. थोडीशी विचलित झाली तुझी, खरंय काय मानसिकता, खरंच विचलित झालेली. मला समजलेलं आहे, मी बघतोय मागापासून. असं आज नाही. आज कितवीला आहे तू बेटा? 3.5 वर्ष. 3.5 वर्षाची 7.5 माग लागलेली आहे. आजपासून माग 3.5 वर्ष वर्गात बसलेला असतो. वर्ग शिक्षक ह्याचे लक्ष द्या. हा वर्गात बसलेला असतो, टेळा लावून येतो, पुढं बघतो, पण मध्येच याचं लक्ष दुसरीकडे गेलेलं असतं. खरंय का नाही? मध्ये मध्ये जातं का नाही बाहेर लक्ष? मध्ये मध्ये लक्ष बाहेर जात. होय म्हणतोय. अशा पद्धतीनं काय जे काय बाहेरची लागीर तुला झालेली आहे ती ह्याच्यात अडकलेली आहे. ह्याला बाहेर काढलं की इथनं पुढे तुझी 7.5 सगळी निघून जाणार आहे. असं कोण म्हणतं? मांत्रिक तांत्रिक म्हणतात. बरोबर माणसं येतात. आता इकडे बेटा जरा डोक्यावर ठेवतो. मारत नाही डोक्यावर, हात जोड. रागाने माझ्याकडे बघू नको. अरे तुझं कल्याण करायला तुला इथं बोलवलेलं आहे. इकडे बघ बेटा, दात काढू नको. आता तुझं डोकं जड होणार आहे, जड होणार आहे, जड होणार आहे. तुझं डोकं आता जड व्हायला लागलंय, जड व्हायला लागलंय, जड व्हायला लागलंय. डोकं जड व्हायला लागलेलं आहे, जड व्हायला लागलेलं आहे. हे काय बेटा? हे काय आहे? हा, आता पोटाला लावलं तर स्वेटर आहे म्हणतो. 100% बाहेरचं लागलंय. आता मला सांग हे काय आहे? आता कपाळाला लावलं तर डोकं आहे म्हणते. याचा अर्थ 100% लय बेकार लागले. पण या नगरात अडकलंय. काय काळजी करू नको बेटा. हे वरचं डोकं आहे, हे कपाळ आहे आणि हे पोट आहे. बरोबर ना? काय काळजी करू नको. डोळे झाक. आता मंत्र असा मारतो, याची सगळी 7.5 बाहेर काढतो. नीट बघा बेटा. जो कोणी नीट लक्ष देणार नाही त्याच्या मागे ही 7.5 लागल नाही. चाल ये बाहेर. कानात पाशी कुडकुडती. हे काय कळलं का? कळवणे म्हणूनच असतात म्हणजे. तुम्हाला कळलं असतं तर मग काय. हे दुखतं का बेटा कधी? पोट दुखतं का कधी? कधी कधी कधीच नाही दुखलं. एकदा पण दुखतं पण ह्याला कळत नाही असं. हे दुखतं का कधी? डोकं? हा, डोकं दुखते. मला वाटलंच होतं डोकं दुखत असणार आहे. काय पण दुखू दे, मंत्र लय पॉवरफुल आहे. आताचा मंत्र कळला नाही, पण आता जो मंत्र म्हणणार आहे तो जर तुम्ही पाठ केला, अभ्यास न करता पास व्हाल. असा मंत्र आहे बघा. पाठ करायचा बरं का? छाव करू छाव करू छाव करू छू करू. तुझ्या पोटात दुखत नाही त्याला मी काय करू? जगलास तर माझं नाव झालं, गेलास तर भूतांजला त्याला मी काय करू? चल बाहेर ये. चल बाहेर. कसा बाहेर येत नाही बघू. चल ये बाहेर. हे बघा हे बाहेर आलंय. हे बाहेर आलंय. जरा हलकं वाटते का आता डोकं? वाटणारच, मला माहित होतं. बाबांचं वगैरे काय मारायचं नसतं खरं. अजून कोणता आजार वगैरे काय झाला का बाबांकडे जायचं नाही वगैरे. उपचार चांगला घ्यायचा, डॉक्टरांकडे जायचं. आज आपल्या विद्यालयामध्ये सातारा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आपल्या विद्यालयात आल्यानंतर त्यांनी किमान जवळजवळ अतिशय गंभीर असणारा पण अगदी हसत खेळत मनोरंजनाच्या पद्धतीनं जागर वैज्ञानिक जाणीवांचा या उपक्रमांतर्गत आमच्या विद्यालयामध्ये भेट देऊन विद्यार्थ्याच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व चिकित्सक पद्धतीने विचार करून म्हणजे थोडक्यात डोके चालवा चळवळ सुरू करून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करायचा प्रामाणिक प्रयत्न केला. आणि नक्कीच मी आश्वासित करू इच्छिते की त्यांचा जो हा उपक्रम आहे तो सामाजिक बांधिलकीच्या आणि राष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असून आमचे विद्यार्थी नक्कीच त्यांच्या भावी जीवनामध्ये त्याचा उपयोग करतील. धन्यवाद. अनेक वैज्ञानिक प्रयोग दाखवले आणि भोंदू बाबा किंवा समाजातील भोंदू व्यक्ती कशा पद्धतीने आपल्याला विज्ञानाचे प्रयोग करूनच गंडवतात आणि आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि त्यांच्या अंधश्रद्धेला बळी पडतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे.